नमस्कार. आता आपण बघूया की आपल्या सॉफ्टवेअरमध्ये फायनान्शियल इयर कसं चेंज करायचं, की जे आता 25-26 पासून 26-27 आपल्याला चेंज करायचं आहे. त्यासाठी तुम्ही लॉग इन करायचं सॉफ्टवेअरमध्ये. तुमचं सॉफ्टवेअरमधलं लॉग इन हे 25-26 ह्या फायनान्शियल इयरमध्येच पाहिजे. त्यानंतर सिस्टममध्ये जायचं आहे. सिस्टममध्ये पहिलंच ऑप्शन आहे ओपन न्यू फायनान्शियल इयर, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहिलं ऑप्शन आहे ओपन न्यू फायनान्शियल इयर, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डेट ऑटो येतात, फायनान्शियल इयर पण ऑटो येतो. बघायचं आहे की आपण जे अकाउंटिंग इयर क्रिएट करतोय ते हेच आहे का. त्यानंतर डन करायचे. कुठल्याही डेट या ठिकाणी चेंज नाही करायच्या. डन करायचे. डन केल्यानंतर तुमचं इयर क्रिएट होतं. त्यानंतर आपला जो जुना डेट आहे तो सगळा पुढं ट्रान्सफर करायचा, जसे की अकाउंट मास्टर ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर, बॅलन्स ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर, स्टॉक ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर. आता तुम्हाला ह्यातले जे जे ऑप्शन पाहिजेत तेच तुम्ही ट्रान्सफर करा. अकाउंट मास्टर ट्रान्सफर जे ऑप्शन आहे ते तर आपल्याला पाहिजेच, ते ट्रान्सफर करावंच लागतं. तुम्हाला जर बॅलन्सेस पुढे पाहिजे असतील तर तुम्ही ट्रान्सफर करा, नाही केलं तरी चालू शकतं. स्टॉक जर तुम्हाला मागचा ॲज इट इज पुढं पाहिजे असेल तर स्टॉक ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर हे तुम्हाला करायचं आहे. आणि पेंडिंग DC जे आहेत त्या जर तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये पाहिजे असतील तर याच्यावर क्लिक करून तुम्ही पुढं शिफ्ट करा. आता मी पहिलं ऑप्शन रन करतो. अकाउंट मास्टर ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर क्लिक करायचं आहे, येस करायचं आहे. पूर्ण ट्रान्सफर होईपर्यंत वेट करायचं आहे. ट्रान्सफर झाल्यानंतर ओके करायचे. त्यानंतर बॅलन्स ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर क्लिक करायचे, येस करायचं, ओके करायचं. त्यानंतर स्टॉक ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर, जर तुम्हाला चालू वर्षाचा क्लोजिंग स्टॉक पुढच्या वर्षासाठी ओपनिंग पाहिजे असेल तर ह्या ऑप्शनला टिक करा. तुम्ही जर नवीन स्टॉक भरणार असाल तर ह्या ऑप्शनला टिक करू नका. क्लिक, येस, स्टॉक समोर पुढं आला. त्यानंतर तुमच्या जर काही पेंडिंग DC असतील त्या जर तुम्हाला पुढे घ्यायच्या असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करून पेंडिंग DC ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर क्लिक करू शकता, ओके करा. त्यानंतर तुमचं जे डिफॉल्ट इयर आहे 25-26 ते तुम्हाला चेंज करायचं आहे. अपडेट डिफॉल्ट इयर या ठिकाणी क्लिक करून हे जे 25-26 आहे या ठिकाणी 26-27च करायचं आहे. त्यानंतर क्लोज करायचं आहे. क्लोज करून एक्झिट करायचं आहे. एक्झिट केलं त्यानंतर सॉफ्टवेअरमधून पण एक्झिट व्हायचं आहे. त्यानंतर तुम्ही करंट इयरमध्ये लॉग इन करू शकता. जसं मी लॉग इन करतो आहे, पासवर्ड टाकला, बघा 26-27 इयर दिसलं आहे. तुम्हाला जर मागच्या वर्षात काही काम करायचं आहे पेंडिंग राहिलं असेल तर तुम्ही 25-26मध्ये जाऊन पेंडिंग काम करू शकता आणि करंट इयरमध्ये पण काम करू शकता. आता जो मागच्या वर्षीचा डेटा आहे तो तुम्हाला 26-27मध्ये कधीही दाखवणार नाही, तो मागच्या वर्षातच दाखवेल. चालू वर्षामध्ये तुम्हाला फक्त ओपनिंग स्टॉक दाखवेल आणि ओपनिंग बॅलन्सेस दाखवेल. क्लिक करायचे, लॉग इन करायचे. आता ह्यामध्ये असं आहे की जर एखाद्या ॲटमचा स्टॉक वगैरे तुमचा चुकीचा असेल, तो जर तुम्हाला करेक्ट करायचा असेल तर तुम्ही तो मास्टरमध्ये जाऊन ॲटम मास्टरमध्ये जायचं आहे. ज्या पण ॲटमचा स्टॉक तुम्हाला नको आहे किंवा तो करेक्शन करायचा आहे तर तो ॲटम तुम्ही सर्च करून समोर आणायचा आहे. त्यानंतर ओपनिंग स्टॉकला क्लिक करायचे. ओपनिंग स्टॉकला क्लिक करून खाली जो स्टॉक दिसतोय तो तुम्ही रिमूव्ह करून टाकू शकता. रिमूव्ह करून जो तुम्हाला नवीन स्टॉक भरायचा या ठिकाणी नवीन बॅच टाका, त्याची एक्सपायरी टाका, क्वांटिटी किती आहे तुमच्याकडं अपडेट करायचे आणि त्यानंतर डन करायचे. असे जेवढे पण आयटमचा स्टॉक तुम्हाला चेंज करायचा आहे तुम्ही ह्या ऑप्शनमधून चेंज करू शकता. सेम असंच जर तुमचा ओपनिंग बॅलन्स चुकीचा चुकीचा आला असेल, तो जर तुम्हाला करेक्शन करायचा असेल एखाद्या अकाउंटचा तर तो तुम्ही ट्रान्झॅक्शनमध्ये ओपनिंग बॅलन्स ॲडिशन आहे या ठिकाणी जाऊन करू शकता. जसे की माझ्या इथे कॅश बॅलन्स दिसतोय, हा मला नको आहे, मला काढून टाकायचं आहे, मी इथं क्लिक करून त्याला डिलीट करू शकतो. किंवा मला जो लेटेस्ट कॅश बॅलन्स आहे तो जरी भरायचा असेल तरी मी इथं कॅश बॅलन्स लेटेस्ट भरू शकतो, जो पण असेल माझा. 1000 मला ओपनिंग टाकायचं आहे, 1000 मी या ठिकाणी सेव्ह करू शकतो. अशा प्रकारे जे पण क्लोजिंग बॅलन्सेस जे तुमचे ओपनिंगला आलेत त्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तुम्हाला मॅन्युअली तर तुम्ही ह्या ठिकाणी तो करू शकता. अशा प्रकारे आपल्या सॉफ्टवेअरचं न्यू फायनान्शियल इयर आपण ओपन करायचं आहे. धन्यवाद.